ची फ्री एंट्री टूर्नामेंट आणि हा इतिहास भिवंडीमध्ये घडतोय, माणकोली गावात घडतोय आणि या त्याच्या फायनल मॅचच्या अगोदर भारताच्या राष्ट्रगानासाठी सर्वांना उपस्थित उभं राहायचं आहे आणि राष्ट्रगीतासाठी सगळ्यांना ज्यांनी कॅप परिधान केली असेल ते कॅप रिमूव्ह करा। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। माता की वंदे। तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। सिल्वर स्टार भिवंडी कॅप्टन आणि विनीत माळी या ठिकाणी ॲज अ कॅप्टन या ठिकाणी येत आहेत आणि टेंबिवली 4 ओव्हरची मॅच। दीपू माळी 4 ओव्हरची मॅच। काल्हेरचे दिलेर सुजित शेठ ताजा पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे। आज चर्चा सर्वदूरपर्यंत भिवंडीची होते, माणकोली गावाची होते, या अध्यक्ष चषकाची चर्चा होते। चला 5 षटकांचा सामना। हा चला दोन्ही टीम घाई करायचे। 5 ओव्हरचीच मॅच दोन्ही टीमच्या आग्रह खातर 5 ओव्हरचीच मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे। सुजित शेठ तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाणार आहे। करण अंबाला पहा, पाहुणा खेळाडू आपल्याकडे हरियाणामधून आलाय आणि या मॅचचा टॉस उडवण्याचा मान पहा, तात्यांनी हा टॉस उडवण्याचा मान करण अंबालाला अभिषेक दलोरला दिलाय। या मॅचचा टॉस करण अंबाला यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे। पवन केने, विवेक शेलार या सगळेच आपण या क्रीडा स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे आणि आज सर्व दूरपर्यंत चर्चा या अध्यक्ष चषकाची आहे। विनीत कॉल करणार आहेत। 5 ओव्हरची मॅच असेल आणि अध्यक्ष चषक आलेला आहे। अध्यक्ष चषक टेंबिवलीकरांनी टॉसची बाजी तर मारलेली आहे, तर टॉस जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही। कोण 4 आयकॉन खेळतील सगळ्यांनाच उत्कंठा आहे। टेंबिवली तर खेळते, परंतु 4 आयकॉन कोण आहेत? अनिकेत मते, अमय लाड, क्या बात है, अजय आणि दीपेश, क्या बात है। तात्या हे देखील एक ऑप्शन आहे। तर कसं वाटतं ही स्पर्धेची फायनल खेळायला मिळते आज टेंबिवली गावाला? खूप चांगलं वाटतंय आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आम्ही 4 खेळलोय, 2 फायनल मारल्यात, 1 फायनलला हरलोय आणि आता फायनलला पोहोचलोय आणि आता ओपनचा संघ आहे तर चांगला वाटेल खेळायला। क्या बात आहे। गेली 2 वर्ष आम्ही टेंबिवली नावाच्या गावाचा खूप मोठा डंका पाहतोय आणि आज व्यावसायिक गटातील संघाला 2 हात करण्याची संधी मिळते, त्यामुळे टेंबिवलीला आमच्याकडून असतील खूप साऱ्या शुभेच्छा। क्रिकेट रसिको सज्ज व्हा या स्पर्धेच्या फायनल मॅचसाठी। काही क्षणातच आपल्या भेटीला फायनल मॅच येताना पाहायला मिळणार आहे, कारण सन्माननीय अध्यक्ष सुधीर शेठ तात्या पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली खरी, परंतु आज जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळते। आमचे सिद्दीक बाबे सर त्या ठिकाणी आहेत, दशरथ पाटील सर असतील, सुभाष धुमाळ सर असतील, आमची संपूर्ण समालोचनाची टीम या फायनल मॅचला आपल्यापर्यंत घेऊन येईल। परंतु उत्कंठा सगळ्यांना या मॅचच्या आता तात्या दोन्ही टीम भिवंडीच्याच आहेत, खुल्या गटातूनही भिवंडी आणि ग्रामीण गटातूनही भिवंडी, आणि सध्या चर्चा भिवंडीची आहे। मग
व्यावसायिक क्रिकेट असू देत, ग्रामीण क्रिकेट असू देत, ISPL असू देत किंवा कोणती भारताच्या बाहेरची टुर्नामेंट असू देत, भिवंडीच्या एक तरी खेळाडू त्या टीममध्ये असतो म्हणजे असतो, त्यामुळे चर्चा भिवंडीची आहे. आणि आज भिवंडीची एक अशी स्पर्धा जिची देखील चर्चा नक्कीच स्वतः सुजित शेठ तात्या पाटील यांनी सुद्धा सांगितलं की आज भिवंडी क्रिकेटचं नाव होतं, त्यामध्ये तारिफ सय्यद यांचा देखील एक मोठा वाटा आहे. कारण आज मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत भिवंडीमध्ये. पवन केने, यस पवन केने असतील, भावेश पवार असतील, ही सगळी नावं आहेत. अख्खी भिवंडीची खेळाडू, मग दीपेश असतील, जयेश असतील, ही सगळे भिवंडीचं नाव करतायत. आणि तात्या आज महाराष्ट्रभर भिवंडीचं नाव काढलं जात आहे. कारण त्याचं कारण आहे भिवंडीच्या क्रिकेटला एक वेगळं वलय आजच्या मिळालं आहे. आणि आज भिवंडी चर्चेत आहे कारण पहिली अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी नाही घेतलेली आहे. धन्यवाद चंदू शेट्टी जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं महामुकाबले की तरफ. खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन होने जा रहा है. अध्यक्ष चषक BCA ग्रामीण 2024 का. मंच की तरफ फिर से कालेर के दिलेर सम्माननीय सुजीत तात्या पाटिल साहब आते हुए, नीलम नाइक, सदानंद मात्रे, राकेश पाटिल, सभी का हार्दिक स्वागत है. फाइनल का टॉस जीता है केशव रॉबिन स्मूर्ति टेम्बोली ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. बिलाल शेख काफ़ी खुश नज़र आ रहे हैं. हालांकि देखिए, सिल्वर स्टार को तारिफ सैयद के कंधे से कंधा मिलाकर, चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे रबर क्रिकेट, कप्तानी कर कर बिलाल शेख ने ही बहुत आगे किया है. आज की शाम आप सभी के नाम सुजीत तात्या की. सुबह से आसमान में बादल छाए लेकिन बारिश का कहीं नामो निशान नहीं. डॉक्टर मनीष सिंग, विनंती असेल, जयवंत माळी आपणास या ठिकाणी आमंत्रित करत आहेत. आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. सिद्दीक बाबे सर, ही स्पर्धा बऱ्याच अंशाने मापदंड ठरणार आहे. पहिली गोष्ट, कोणत्याही प्रकारची एंट्री फी घेतली नाही आहे. 3 विविध दिवशी ही स्पर्धा झाली. त्याचबरोबर ग्रामीण गट या ठिकाणी ठेवण्यात आला, व्यावसायिक गट या ठिकाणी ठेवण्यात आला आणि त्याच्यावर पुढे जाऊन दोन्ही दिवशी जर म्हणजे अंतिम फेरी जर पाहिलं तर 2 भिवंडीच्या टीम येताना पाहायला मिळाल्या. आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदान चांगलं आहे. मैदान चांगलं, त्याचबरोबर खेळपट्टी चांगली, खेळपट्टीवर ओतण्यात येणारं पाणी हे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळालं. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. आज 9वासुद्धा पाहायला मिळाला. आणि हे सगळं करत असताना जर पाहिलं तर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. तर या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला टेंबिवली, म्हणजे गेली 2 वर्ष जी टेंबिवली मेहनत करत होती ना, मोठमोठ्या संघाला पराभूत करण्याचं काम करत होती, परंतु आज व्यावसायिक संघाला टक्कर देण्याची संधी टेंबिवलीकडे आली आहे. त्यांनी 4 आयकॉन सुद्धा खेळले, त्यामुळे ही मॅच महत्त्वाची असेल. आणि दुसऱ्या बाजूला 9व्या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक, पावसाळी क्रिकेटच्या 9व्या स्पर्धेची फायनल मॅच सिल्वर स्टार भिवंडी या ठिकाणी खेळते. हाही एक रेकॉर्ड आहे. आणि यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये सिल्वर स्टारने धुमाकूळ घातला आणि आणखीन एका स्पर्धेची फाइनल या ठिकाणी सिल्वर स्टारने एग्जैक्टली सुजीत तात्या साहब ने सही कहा कि तारिफ सैयद साहब ने भिवंडी के क्रिकेट को बहुत ऊंचाई दी. बहरहाल चलते फाइनल मुकाबले की तरफ. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. केशव रॉबिन स्मृति टेम्बोली के. मैं विशेष धन्यवाद करूंगा साथी कमेंटेटर सुभाष धुमाल, विशाल पाटिल एक दिन हमारे साथ थे, स्पेशली डॉक्टर गवली सर. और आज दशरथ पाटिल का अंदाज कुछ अलग ही था, बहुत रंग भरा, लेकिन 100% क्रेडिट गोज टू मेरे बहुत ही शहीद कमेंटेटर चंदू शेट्टी जी को दूंगा, जिन्होंने आज आकर इस स्पर्धा में 4 चांद लगाए. आणि आता जर पाहिलं तर या फायनल मॅचवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. अध्यक्ष चषक कोण जिंकणार? सिल्वर स्टार भिवंडी जिंकणार का व्यावसायिक गटातून आलेली टीम? परंतु ग्रामीण गटातून टेंबिवलीने सुद्धा डंका पिटलाय, त्यांनी सुद्धा अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघ फायनल मध्ये रेडी आहेत आणि सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात.
ही आहे फायनल मॅच. पहिल्याच बॉलवर सिक्सर. क्या बात है. थॉमस डाइस को आउट किया. पहली गेंद पे केतन मात्रे को आउट किया, लेकिन प्रतीक पाटिल ने पहली गेंद पे सिक्सर जरा. एकाच संघातील खेळाडू आहेत. हो यावेळेला शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. लेटकट करताना पाहिला मिळाले आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. इकडे थोडीशी घाई तर झाली होती, परंतु हे क्रिकेट आहे. एक मॅच पूर्वी जर पाहिलं तर सिल्वर स्टार मधून खेळत होते प्रतीक पाटील, परंतु आता विरोधात खेळायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना त्यावेळेला फक्त तुमचं लक्ष हेच आहे, तुम्हाला जिंकायचं आहे. आणि आता टेंबिवलीसाठी प्रतीक जोडीला जर पाहिलं तर भिवंडीचा सिक्सर किंग नाव दीपू माळी. हो वेगात बॉल टाकला या ठिकाणी. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. देखिए एक बात जरूर है, भिवंडी का जो क्रिकेट रहता है चंदू सर, वो बहुत जिद्दी क्रिकेट रहता है. आप तीनों भिवंडी वाले आमने सामने दिख रहे. हार मानायची नाही, फाईट करायचे, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा. आज अध्यक्ष चषक. आणखीन एक बॉल उसळी घेताना पाहिला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केली आहे, खेळपट्टीवर असणारं पाणी, पाण्यातून रबर बॉल जास्त बाउन्स होतोय. यष्टीरक्षकांच्याही डोक्यावरून बॉल जात आहेत. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटरने केलेली आहे. कमाल की रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार. विवेक शेलार के नाम कई रिकॉर्ड है. बाली ट्रॉफी 2019 को जब जीता गया था दिनेश ने फेयर डिलीवरी, जब उन्होंने फेयर डिलीवरी है 6 विकेट लिए थे फाइनल मुकाबले में सोना देवी टेमगर के. विवेक प्रतीक पुन्हा एकदा पहिल्या बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, तशाच पद्धतीचा आणि तसाच 6-6-6 षटकार. को मिलता है कि विवेक शेलार को इस तरह कोई खेले. कमाल का स्ट्रोक खेला है वहां पे, गजब का शॉट कह डाले हैं प्रतीक पाटिल. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना पाहिलं मिळत आहेत प्रतीक पाटील. यावेळेला यष्टीरक्षकांचा वेध घेणारा चेंडू पाहिला मिळतोय. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 14 धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 5 ओव्हरची मॅच आहे. सिद्दीक सर एक गोष्ट मात्र आवर्जून सांगेल, नो डाऊट आता प्रतीक व्यावसायिक संघामध्ये देखील सिल्वर स्टार मध्ये आपली जागा बनवली आहे, परंतु गावासाठी खेळत असताना एक वेगळीच एनर्जी मिळते, मग तो कोणताही खेळाडू असू देत. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ही 2 षटकार मारलेत ना, तर असं वाटलं या प्रतीकला थोडीशी जास्त एनर्जी आली की काय सध्या खेळताना. बिल्कुल सही कहा आपने. आप 4 घर के गांव में भी रहते हैं और आपको दुबई भी भेजा जाए तो गांव की खुशबू कभी जाती नहीं. एक गांव 12 खिलाड़ी, हालांकि नीलू फिल्ले की इंट्रोड्यूस फिल्म थी एक गांव 12 भंगारी. यस, परंतु प्रतीकचं कौतुक याकरता करावं लागेल, दोन्ही बाजूने फायनलला गेलाय, परंतु आता निवड मात्र त्यांनी आपल्या गावाची केलेली आहे आणि ही गावासाठी खेळण्याचं भूक मानावी लागेल. यावेळेला बॅकफुटला जात खेळले जरूर. कट करने की कोशिश की थी, मोटा सिरा लेके गेंद थर्ड मैन बाउंड्री पे चली गई थी. 1 रन करण अंबाला को लगाया गया है. 5-5 ओवर का ये मुकाबला है, लेकिन दोनों टीमों में खिलाड़ी बैलेंस हैं. करण अंबाला सामना करेंगे प्रतीक पाटिल. इस मर्तबा अकवर्ड तरीके से गेंद को मोड़ा, 1 रन बना है. दूसरे की कॉल, थोड़ा सा फम्बलिंग, हाँ ना चल रही है. आखिरकार 1 ही रन. स्कोर आगे बढ़ता हुआ लेट केशव रॉबिन स्मूर्ति टेंबोली का 16 रन बिना किसी विकेट के. पहा ही एक उपलब्धी आहे. म्हणजे करण अंबाला सारख्या खेळाडूच्या विरुद्ध तुम्हाला कधी खेळायला मिळेल. जसं ग्रामीण धमाका बिग बॅशने ती संधी दिली आणि आज टेंबिवलीला पुन्हा संधी मिळते या सगळ्या खेळाडूंची 2 हात करण्याची. करण अंबाला स्विंग एंड मिस, अंदर की जानिब काटा था और ये देखिए दोनों तरफ निशाना चुके हैं. लग रहा है कि करण अंबाला ने भी बचपन में कंचे गोटियां कम खेली. 2 रन से 22 का इशारा अंपायर का. स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन बिना किसी विकेट के. करण अंबाला, ओ क्या तेज गेंद थी, पेस में बीट किया था
दीपेश माली टर्न करना चाहते थे ऑन साइड में। पहा आणखीन एक अनाउन्समेंट या ठिकाणी होते। येणाऱ्या कालावधीमध्ये 2 वर्ष अभूतपूर्व झालेली स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। गेल्या वर्षी 10 लाख पुरस्कार होता पहिला, या वर्षी किती असेल याची चर्चा होईल, परंतु जानेवारीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल। उस टूर्नामेंट के बाबत मैं एक ही बात कहूँगा कि पब्लिक की सबसे पसंदीदा टूर्नामेंट रहती है एज अ ऑडियंस। रात के 4 बजे भी फाइनल था तो ऑडियंस उतनी ही थी। आखिरी दिन 10 लाख के ऊपर यूट्यूब पे देखा गया था, जबकि 3 मैचेस। करण अंबाला फुल टॉस गेंद मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे विनीत माली और प्रतीक पाटिल का काम तमाम कर दिया, आउट हो गए प्रतीक पाटिल। आपसे करना चाहूंगा, आपने अधिकांश बार देखा है कि लोअर फुल टॉस गेंदें जो रहती है खासतौर से तेज गेंदबाज की, वो इतने आसानी से कनेक्ट नहीं होती। नक्कीच, कारण ज्या वेळेला लोअर फुलटॉस बॉल असतो त्यावेळेला फलंदाजाचं हेच म्हणणं असतं की मला तो मैदानाच्या बाहेरच मारायचा, आणि त्यावेळेला योग्य दिशा देखील देणं, योग्य टायमिंग करणं तेवढं सोपं नसतं। तो फुलटॉस तुम्हाला जज होणं तेवढं सोपं नसतं, आणि त्यामुळे बऱ्याचदा लोअर फुलटॉसला देखील विकेट मिळतात। आणि IPL किंवा T20 हा प्रकार आल्यानंतर लोअर फुलटॉसला देखील एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं सर। नए बैटर हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटील। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली आहे। आज टेंबिवलीला संधी आहे 2 हात करण्याची, आणि इकडे वेगात बॉल पाठीमागच्या बाजूला यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल। प्रितेश होते त्या ठिकाणी। पहा इकडे फायनल पर्यंत तुम्ही तर चांगले खेळलेलात, परंतु असं नाहीये की प्रत्येक मॅचला तुम्हाला चांगलंच खेळायचं आहे, आणि टेंबिवलीला त्याकरता प्रयत्न करावे लागतील। दीपू माळी या वेळेला फटका चांगला येतोय, दीपूचा पुल सक्सेसफुल षटकार। बहुत जबरदस्त शॉट खेला, पहली गेंद पे बीट किया। या वेळेला शरीर बेदी मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे। दीपू माळी आणि अजय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे सर मिळणार आहे, आणि धावसंख्या 26 वर जाते। जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि चर्चा अध्यक्ष चषकाची। महाराष्ट्रातील पहिली रबर बॉल विनाशुल्क स्पर्धा भिवंडीच्या माणकोली गावामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची। समोर जर पाहिलं तर अजय पाटील, हो या वेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना पाहिला मिळाला। या वर्षीच्या तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटरने घेतलेली आहे या बॉलच्या हाईट विषयी। विनीत माळी एक चांगला बॅटर म्हणून तर पुढे आलाय, आणि चांगला बॉलर, आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपली छाप या माणकोलीच्या खेळाडूने सोडली है। देखिए, इसका सारा क्रेडिट तारिफ सैयद साहब को जाता है। जब टेनिस क्रिकेट में बिलाल शेख को लेकर उन्होंने टीम बनाई थी और वहां से सब उभर गए। योग्य बॉल आणि नक्कीच दशरथ पाटील सरांची आवर्जून वाट पाहिली जाते, आणि दुसऱ्या डावामध्ये देखील ते आमच्याशी जोडले जातील। पाहूया अंतिम बेरीचा सामना आहे, प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन आणि एक जबरदस्त क्रिकेट। याही वेळेला बाउन्स थोडा जास्त होता, बॉलचा अंदाजच नाही घेतला। स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा वेग, विनीत माळीकडे पाहून कोण म्हणेल का एवढ्या वेगात बॉल टाकतो, परंतु हेच तर टॅलेंट आहे या विनीत माळीचं। जबरदस्त बॉल टाकलाय, बिगिट केलाय, हवाई सफर बॉलची होताना पाहिला मिळते। बॉल पोचलाय सीमा रेषेच्या पार, षटकार। 3 तरह के शॉट के लिए जाने जाते हैं, भरपूर शॉट खेलते हैं, और मैजिक बॉक्स यशपाल माली से सिर्फ 3 फीट दूर रहा था 3000 के लिए। नक्कीच यशपाल माळी स्टँड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर बॉल गेला तर 3000 रुपयाचा पुरस्कार देखील आहे, आणि 32 धावा या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत सर। दुसऱ्या ओव्हरमध्ये जरी 3 धावा आल्या असतील
आणि आता मात्र धावा आलेल्या आहेत आणि कदाचित पुन्हा एकदा करण अंबाला अभिषेक दलोर यांनाच आमंत्रित केलं जातं आहे गोलंदाजीसाठी. या 2 ओव्हर मात्र आता खूप महत्त्वाच्या असणार आहेत. या 2 ओव्हरमध्ये जर रन आल्या, कारण जर इकडे 50-55 50च्या पुढे धावसंख्या गेली तर टेंबुलीकर सुद्धा फाइट करू शकतात सर. यस, क्योंकि अब माहौल भी थोड़ा ठंडा हो गया है, करण अंबाला को कंटिन्यू रखा गया है. दीपेश माली के लिए जड़ में गेंद, स्विंगिंग यॉर्कर, बल्ले को लगी या नहीं, 1 रन बना, दूसरे की कॉल है और 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. देखना अंपायर का लेग बाय का इशारा, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 1 विकेट गंवाने के बाद. आप महामुकाबला देख रहे हैं, अध्यक्ष चषक BCA 2024 का खिताबी जंग. सर, तुम्ही खूप वर्षाचा अनुभव आहे किंवा महाराष्ट्रभर कित्येक वर्ष स्पर्धा करत आहेत. एंट्री फ्री वाल्या टुर्नामेंटचा काही या अगोदरचा अनुभव? मैं आपको बताता चलाऊंगा कि ये रीत कहाँ से शुरू हुई. ओ नेस्टी बाउंसर शोएब खान गुड्डू, जो कि इस वक्त भिवंडी तालुका के सिटी के राष्ट्रवादी के अध्यक्ष हैं. 2009 में फ्री एंट्री टूर्नामेंट उन्होंने शुरू किया. उसके बाद 4 टूर्नामेंट 12-12 दिन के डे एंड नाइट. उसके बाद दयानंद चोरगे साहब ने फ्री एंट्री टूर्नामेंट किया. इस मरतबा ग्लांस करने की कोशिश की थी वाइट, लेकिन कमेटी को लेकर कोई टूर्नामेंट हो रहा है, रबर बॉल में आप इतने पैसे डालें तो ये काम तो सुजीत तात्याच कर सकते हैं. दिल लगता है. ये एक शेर मैं आपको बोलूँगा इस गेंद के बाद. गेंद को खेल दिया हवा में, फील्डर मौजूद है, अजय पाटिल आउट. वो कहते हैं ना कि मेरी मौजूदगी को वो इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताज़ीम करता है. और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है. अजय पाटिल का विकेट गिरता हुआ करण अंबाला को मिलने वाला ये दूसरा विकेट है. पहले ओव्हर में 3 रन देकर 1 विकेट. पहा, या रबर बॉल क्रिकेटचं वेळ आता अख्ख्या महाराष्ट्राला लागलंय. नुकतीच कर्नाटकात स्पर्धा होताना पाहायला मिळाली, गुजरातमध्ये स्पर्धा सुरू झाल्यात, वेस्ट बेंगॉलला स्पर्धा पाहायला मिळाली आणि आता हरियाणाचा खेळाडू देखील दाखल होताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे येणारा काळ जो असेल ना, जसं टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रियता सर्व दूरपर्यंत गेली आहे, पावसाळ्यात 4 महिने सुद्धा ही सगळी मंडळी स्वस्थ नाही बसणार. आता रबर बॉल क्रिकेट सुद्धा आलंय. यही बात मैं मेंशन कर रहा था कि अगला साल हो सकता है कि टेनिस की तरह ही चले. जड़ में गेंद, स्विंगिंग यॉर्कर. देखिए सोच कितनी अच्छी है. वहाँ पर नए बैट्समैन को यॉर्कर किया और बैट्समैन को चलता कर दिया. म्हणजे करण अंबालाचा वेग किती असेल सर, ज्या वेगाने ते गोलंदाजी करतायत. आणि कोण म्हणेल का की रबर बॉलची करण अंबालाची ही पहिली टुर्नामेंट आहे आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये त्यांच्या वेगाचा बोलबाला इकडे पाहायला मिळाला. तीसरा विकेट हासिल किया है करण अंबाला ने. देखिए करण अंबाला इतने पॉपुलर क्रिकेटर क्यों है, इतने बड़े क्रिकेटर क्यों है, उनसे कोई भी मिले, उनका कोई भी फैन, करण अंबाला उनसे बहुत खुलूस दिल से मिलते हैं. नक्कीच टेंबोली तर चांगले खेळतेच आहे, परंतु सिल्वर स्टारने तर हंगामाच केला. या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात 9 स्पर्धांमध्ये फायनलमध्ये गेलेले आहेत, 7 टायटल जिंकलेले आहेत. पाहूया या टायटलचा 8वां टायटल येईल का, याची सुद्धा चर्चा आहे. बिग बी अमिताभ बच्चन ने जिस तरह उनको गले लगाया था, सारे भारत देश ने और दुनिया ने देखा था. करण अंबाला फुल टॉस, गेंद हवा में चकमा खा गए. वहां पे मोनिस पाटिल, हवा में स्विंग हुई थी गेंद. स्कोर अभी भी 36 रन. ओवर नंबर 4 चल रहा है, इसके बाद 1 ओवर है. देखना है कि चैंपियन कौन, क्या सिल्वर स्टार, क्या टेंबोली. ओह, जड़ में गेंद और बेल्स को ट्रिप करती हुई बोल्ड. करण अंबाला का बॉलिंग एनालिसिस देखिए, तालियां होना चाहिए इस खिलाड़ी के लिए. 2 ओवर कुल मिलाकर रन दिए 4 और विकेट लिए 4. दिस इज द एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग स्पेल फ्रॉम करण अंबाला. एक सवाल है मेरा, पिछले 2 साल में मैं देख रहा हूँ
हालांकि करण अंबाला को हर जगह बहुत इज्जत मिलती है, लेकिन जो पॉपुलैरिटी और जो उनको प्यार महाराष्ट्र से मिला है, मेरा अपना एनालिसिस है, वो सबसे ज़्यादा है. नक्कीच, नो डाऊट. महाराष्ट्र आणि भिवंडीने सुद्धा विशेष प्रेम दिलेलं आहे त्यांना. आणि म्हणजे त्यांच्याशी तुम्ही वार्तालाप जर केलात तर एवढं प्रेम दिलंय आणि त्यांचे सुद्धा एवढं महाराष्ट्राशी हे झालंय की खूप चांगले मराठी ते आता बोलायला लागलेत. मराठीतील बोललेला बरेचसे शब्द सुद्धा आता त्यांना कळायला लागलेले आहे. बिल्कुल. मैं उनके लिए सिर्फ इतना कह सकता हूं कि सदे हाथ प्यार दी लकीर कोई ना. भले आपके हाथ में प्यार की लकीर ना हो, लेकिन आपके हाथ में सफलता की लकीर जरूर है. शेवटचा षटक आहे, परंतु डाव नाही संपलाय. टेंबिवलीकरांसाठी मात्र ही एक संधी आहे. यावेळेला फटका खेळलाय जरूर पवन केनेच्या या बॉलवर, परंतु पवन स्वतः त्या ठिकाणी आले. दीपू माळीला बाद व्हावं लागणार आहे आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. टीमची धावसंख्या 36 असताना. सिद्दीक सर, मी आवर्जून सांगेल, क्रिकेटची स्पर्धा तो चांगल्या पद्धतीने आयोजित करू शकतो जो स्वतः चांगलं क्रिकेट खेळलेला आहे. आणि सुजित तात्या यांचं सालों तक खेले. लगभग मेरी कमेंट्री में 15 से 16 साल मेरे सामने खेले और उनको भिवंडी एक्सप्रेस कहता था, वन ऑफ द फास्टेस्ट एंड फ्यूरियस बॉलर. मेयर कप 2005 में सेमीफाइनल मुकाबले में बीसीसी बोरियोली पड़गा बहुत फॉर्म में चली थी. नबील खोत को जो आउट किया था वो गजब की गेंद थी. इस मर्तबा पुल करना चाहते थे. आणि या पहिल्या डावात जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडीच्या गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे, थोडंसं सीमित ठेवलंय, परंतु जर का इकडे अंतिम टप्प्यामध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला, कुठेतरी फाईट करण्याइथपर्यंत ही टीम जाऊ शकते. कारण क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. एका डावामध्ये तो रंगत नाही, 2 डावांमध्ये रंगतोय. आणि खऱ्या अर्थाने आज क्रिकेट प्रेमींनी आनंद घेतला या व्यावसायिक क्रिकेटचा. इकडे जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या नोला चॅलेंज दिलंय गोलंदाजाने आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. देखिए, आपके पास गेंदबाजी का एक अच्छा यूनिट है, तो बहुत फेयर डिलीवरी कान के पास से गई थी बल्लेबाज के. पवन केने, अनिकेत मते समोर आहेत. वेगवान बॉल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाहीये. आणखीन एक बॉल ज्याला बाउन्स केलं, परंतु कीपरकडे पाठवलं. कीपर पहा प्रितेश किती लांब उभे आहेत, म्हणजे या बॉलला जास्त बाउन्स मिळणार आहे याचा अंदाज त्यांना आहे. आणि आज चांगली कीपिंग केली आहे प्रितेश पाटील यांनी. पुन्हा एकदा पवन केने, अनिकेत मते यांच्यासाठी. यावेळेला मात्र फटका खेळला मिड विकेटला. बॉल हवेत आहे. विनीत माळी आणि विवेक, ओ बॉल जर पाहिलं तर हातातून निसटतोय. 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता अनिकेत मते आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. बघता बघता जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 40. विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आणि 41 रनों का लक्ष्य रखा है चैंपियन बनने के लिए. अध्यक्ष चषक बीसीए को जीतने के लिए मैं सिद्दीक बाबे, सुजीत तात्या साहब, पूरी बीसीए कमेटी, राकेश पाटिल जी, सभी का विशेष धन्यवाद करता हूं. साथ ही साथ दीपेश माली, यशपाल माली का स्पेशल धन्यवाद. साथ ही साथ एकवीराम अनकोली का मैं अपनी तरफ से, चंदू सर की तरफ से. लेकिन दोस्तों, आप बने रहिए हमारे साथ, क्योंकि आपके मूड को बनाने के लिए इस वक्त माइक्रोफोन पे आने जा रहे हैं दशरथ पाटील. यस, हास्याचे फवारे. आणि खऱ्या अर्थाने दशरथ सरांची एवढ्या वर्षाची असणारी ती तपश्चर्या म्हणेल मी. आणि आज त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने आजच्या या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम कोणी केलं असेल. टू बी ऑनेस्ट, सुजीत तात्या पाटिल की वो पसंद है. दशरथ चाहिए तो चाहिए.
धन्यवाद. नुकतं ज्यांचा आवाज ऐकला आमचे अतिशय एकीकडे हिंदी आणि मराठी असे हे कॉकटेल, एकीकडे सिद्दीक जी भावे आज सिगरेट बहुत कम फूके है इसलिए उनका आवाज ज़्यादा लग गया है. त्याच्या समवेत अतिशय तंत्रसिद्ध समालोचक आणि जबरदस्त समालोचनाची कमांड आहे, ज्यांची मराठीवर पकड आहे असे चंदू शेट्टी सर. बघूया शेवटचा सामना या ठिकाणी 4 आयकॉन सहित टेंबिवली आणि सिल्वर स्टार भिवंडी अशी ही शेवटची भैरवी, शेवटची मांदियाळी, शेवटची लढत, शेवटची धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेत कलगीतुरा यादवी रणदुंदवी रणधुमाली रणकंदन. एक जबरदस्त सामना, 2 टोळक्यामध्ये ईर चुरस ईर्ष्या चढाव संघर्ष अहमामिका काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ, एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. पॉलिटिक्स नाही, फक्त ओनली एंटरटेनमेंट. ही संभ्रांत दुसरी कोणाची आहे, त्यांची ती लववाले. तर काय तिच्या आयला बक्षीचं काय, सगळं सामान विकायला का मांडी मिंडी घरातली लवरन. मग त्या टुर्नामेंटचं नाव ठेवा बरबाद, बरबाद चषक. 2025ला ठेवा, आता नका ठेवू. नाही खरं म्हणजे त्यांचं भविष्य बघा, कुंडली बिंडली बघा, पहिली भटाकडे जाणे त्यांची पहिली तारीख काढा. तर 41 धावांची गरज, 5 षटकांचा सामना असेल. 8.20 हे अस्किन रन रेट. स्वागत करणार ना नंतर. तर आकाश जहांगीर एक विस्फोटक फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम, जबरदस्त फलंदाज, क्रिकेट विश्वामधील षटकार चौकारांचा अनभिषिक्त सम्राट, बेछूट फलंदाज आकाश जहांगीर आज ज्याने दिवसभरात अतिशय कमालीची जबरदस्त बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघाची जी कत्तल. फक्त 41 धावांची गरज, टार्गेट जरी कमी असली, शेवटची संध्याकाळ आहे या ठिकाणी. टोटली गोलंदाजांना पोषक असं पूरक असं वातावरण बघूया. आणि सिल्वर स्टार भिवंडीकडं जो बॉलिंग अटॅक आहे मात्र बघूया, अतिशय तारिक सय्यद यांची ही टीम बघूया. लाईव्ह टेलिकास्ट अतिशय अफलातून बघूया. जवळजवळ 7.5-7.5 लाखापर्यंत ही मजल गेलेली आहे बघूया. चला षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. आकाश जहांगीर स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरला विनीत माळी. भरवशेची जोडी, बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल बघूया. आणि संघाचा पहिला गोलंदाज, पहिला षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. बॉलिंग मार्कवर प्रस्थान, प्रयाण, कूच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गात संक्रमण, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. पठडीमधलं पहिलं षटक. गोलंदाज अनिकेत मते, अतिशय भन्नाट गोलंदाज, खुकार गोलंदाज या ठिकाणी विकेटसाठी निर्डावलेला हा गोलंदाज बघूया. अशी गोलंदाजी कशी करतोय, आपली चमक धमक कसं दाखवतोय बघूया. 41 धावांची गरज, समोर आकाश जहांगीर अशी ही चकमक, ईर चुरस कॉम्बिनेशन. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा वीरेंद्र सेवाग सारखा स्टायलिश फलंदाज बघूया. या ठिकाणी चेंडू झालेला डिबेश पॉईंटला बघूया. मिळेल फक्त एक धाव, 100 कुछ बनी. संघाचा टोटल स्कोर झाला 1-1. आकाश जहांगीर इज बॅटिंग ऑन 1 नॉन स्ट्रायकर विनीत माले टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 1 फॉर अन बिन बाद 1 वर. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कार्यसम्राट सुधीर शेठ तात्या पाटील यांची जी जो व्याय बघूया. या ठिकाणी सक्रिय सभासद असते बघूया. मगाची जी मी वाचली नावं बघूया. एक जबरदस्त स्पर्धा, अशी स्पर्धा जी नाईटला रंगेल बघूया. सेम फॉर्मेट, ती स्पर्धा असेल नाईटची. याच्यापेक्षा अजूनही भन्नाट स्पर्धा असेल बघूया. कारण नाईट म्हटले की अजूनही अनिकेत मते. हो येस, पुन्हा एकदा वेगावर स्वारवून बघूया. जबरदस्त अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या ओनली 1 रन्स आफ्टर 2 डिलिव्हरीज. 41 धावांचा माग काढायचा बघूया. या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. हो यस, पुन्हा एकदा पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी. तर मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कोच बने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 3 वर, 2 वर.
धावसंख्या 2वर बिनबाद 2. टार्गेट फार कमी आहे, फक्त इनिमिन 8.20 असं हे कमी टार्गेट जुजबे वाजवे मामूली किफायत टार्गेट आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. बॉलिंग मार्क तयार अनिकेत मते. रायडाम राहून दे विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस थोडासा फ्लाईट दिला बघू या ठिकाणी. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, संमिश्र मारा, अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स. एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. एकीकडे टेंबिवली 4 अंकांसहित त्यांना 2 आत करताय सिल्वर स्टार भिवंडी. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून. जबरदस्त टायमिंग, समय सूचक फटका बघूया. लॉफ्ट इट ओव्हर दी लॉंग ऑन. दॅट शुड बी ह्यूज स्ट्रोक, अमेजिंग हिट इट, माइटी शॉट. गाणं सॉन्ग जे आपण नुकतंच ऐकलं बघूया. अतिशय जबरदस्त स्मार्ट पर्सनॅलिटी. धावसंख्या झाली 8वर. पहिला दमदार सिक्सर आकाश जहांगीर यांच्या वतीनं. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर पॉईंट आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. मिळेल फक्त एक धाव. 110 कुछ भी नाही. टोटल स्कोर इज 9 फन बिनबाद 9वर. अशी सावध आणि संत सुरुवात, कारण टार्गेट कमी आहे फार. आकाश जहांगीर एक जबरदस्त फलंदाज. एकीकडं सिल्वर स्टार भिवंडी त्यांना 2 आत करतायत बघूया. 4 ऐकांसहित टेंबिवलीचा हा नामवंत संघ या ठिकाणी. शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा या ठिकाणी 2 बलाढ्य संघामध्ये. हॅलो बोल बाबा मुकास बोल. मुकादम अरे क दादा बोलायचा बोल. काय अल्पेश माया नाही शेवटचे पाहिजे. चांदर फोन करते विकास मुकादम. तो बोलतो मला माहिती ना तू आला इथं. चला अनिकेत मध्ये बॉलिंग मार्क तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा. चेंडू या ठिकाणी जाईल मिडॉनला. आणि धक्का क्रमांक बसेल पहिला बघूया. सॉफ्ट बघूया. धक्का क्रमांक पहिला. प्रथम विकेट बघूया. नेस्त नाबूद नामशेष नामहरम. पहिल्या विकेटचा काढता पाय. पहिली विकेट पाय उतार. पहिल्या विकेटची एक्झिट. धावसंख्या 10 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि येणारा 1 डाऊनचा फलंदाज जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. बघूया शेवटचा सामना आहे बघूया. करण अंबाळा आजच्या दिवसभरामध्ये ज्याने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली, फलंदाजी केली बघूया. पहिल्यांदाच भिवंडीमध्ये त्याचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे स्तुत्य रममांकन. अतिशय आल्हाददायक वातावरण. क्रिकेटचा चाललेला मॅच जवर नशा कैफ झिंदी झिंग अंमल बघूया. येणारा वंडांचा फलंदाज या ठिकाणी करण अंबाला. टेनिस क्रिकेट जगतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आणि जास्त बोलीचा आहे. जवळजवळ 23 लाखाला म्हटते. येस 23 लाख. येस मॅन ऑफ द सीरीज म्हणजे मालिकावीर ISPL मचा बघूया. तो ठरला होता या ठिकाणी. आणि या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. आणि हा यस बघा आल्या प्रहार केला, आक्रमण केलं बघूया. चेंडू थांबणार नाही. आणि हा जर अकूट टप्प्याचे चेंडू टाकले तर नक्की त्याचा समाचार घेतील. आणि संघाची धावसंख्या झाली 16वर 16. समीकरण अजूनही सोपं करून ठेवले आहेत. आणि अनिकेत माळी त्याच्यानंतर अमय लाड. आणि हा पहिला षटकार. आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू बघूया. पहिल्यांदा मार पडला, त्याच्यानंतर बघूया दिशा बघूया या ठिकाणी. पंचांचा निर्णय मात्र काही नाही बघूया. अमय लाड त्याचा हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय बघूया. संघाची धावसंख्या 16वर 16. 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजून तब्बल 25 धावांची गरज सिल्वर स्टार भिवंडी संघाला. हो यस पुन्हा एकदा आक्रमण केलं पण चेंडू जायला लॉंग ऑनला. चांगला फटका आहे बघूया. समय सूचक फटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 17वर 17. राहिल्या फक्त इनिंग 24 धावांची गरज. एकीकडं टेंबिवली म्हणजे सर्व दोन्ही भिवंडीचे चॅम्पियन्स आहेत.
हो यस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन भिरकावून दिलाय चेंडूला थांबणार नाही बघूया पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी आम्ही लाड याच्या चढलेला केलेला अटॅक आक्रमण जबरदस्त टायमिंग बेछूट फटका जबरदस्त अंदाधुंद फटकेबाजी या षटकामध्ये संघाचा टोटल स्कोर झाला आहे 23-23 राहिल्या फक्त इनिमेन 18 धावा 18 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री आम्ही लाड आणि हा पुन्हा एकदा फटका फसला बघूया चेंडू जाईल हवेमध्ये आहे आणि यस फलंदाज बाद होईल या ठिकाणी दुसरा फलंदाज दुसरा धक्का झाला प्लीज दुसऱ्या विकेटचं बदन दुसरा गडी घरत दुसरा हतरा दुसरी विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध दुसऱ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी नेणारा नवीन फलंदाज टोडांचा फलंदाज दसत पाटील सर जर सिल्वर स्टार भिवंडी संघाविषयी बोलायचं झालं तर या अंगामध्ये तब्बल 90दा फायनलमध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. या अगोदर 8 वेळा फायनलमध्ये Yes. हा संघ पोहोचला होता आणि 7 वेळा व्यावसायिक नक्कीच स्पर्धांचं विजेतेपद या संघाने पटकावलेलं आहे. म्हणजे Yes, चांगला विक्रम आहे yes, या संघाच्या नावे. नक्कीच यस म्हणजे विष्णूचा हा 9वा अवतार आहे पहिले 8 गेले 90दा हो यस पुन्हा येते कडक शॉट धाव फक्त एकच मिळेल कारण मोठे फटके मारायची गरज नाही टोटली सामना हातांमध्ये आहे पुन्हा एकदा काही गरज नव्हती परंतु कारण शेवटी क्रिकेट आहे बघूया जी हाव आहे ना तुम्हाला लालोच आमिष संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 25 फक्त राहिल्या इनिमिन 16 धावांची गरज अनिकेत मते बॉलिंग मार्कवर तयार ज्याच्या पठाटीमधले शेवटचं षटक असेल हो यस पुन्हा एकदा प्रहार केला परंतु फायदा होणार चेंडू झाला या ठिकाणी या भुई सपाट फटका चेंडू केला लॉंग ऑनला सेम स्टाईल फटका जरा मारा तर फटके नाही का शेवटची मॅच आहे धाव संख्या 27 हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी उसळी दिलेला चेंडू आणि इव्हन बाउन्स वगैरे अनपेक्षित उसळी आणि असे डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी फक्त 14 धावांची गरज आहे अनिकेत मते मात्र यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धाव मधल्या दुसरे षटक प्रगतीपदावर जर स्कोर जास्त असता कमी 60च्या आसपास तर नक्कीच सामना अजूनही चुरशीचा झाला असता बघूया यस हो यस अतिशय चांगला फटका बघूया देखना स्पर्धा स्मार्ट स्ट्रोक या ठिकाणी जांबवंत उडी यस टार्झन ऑफ टेंबिवली स्कोर झाले किती 26 म्हणजे 15 धावा पाहिजे या ठिकाणी आम्ही 27 म्हटलं म्हणून काय झालं 15 धावांची गरज रिक्वायर्ड 15 रन्स येणारा नवीन फलंदाज चला स्पीड अप प्लीज $26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 3/26 अशी ही झालेली धावसंख्या या ठिकाणी विद्यमान धावसंख्या या ठिकाणी चला स्पीडअप करा प्लीज कारण अंबाला बघूया पहिल्यांदाच या ठिकाणी भिवंडीमध्ये मान्सून क्रिकेट म्हणजे जी पावसाळी स्पर्धा खेळतोय बघूया अतिशय उदंड प्रतिसाद खास करून या स्पर्धेला 1.5 लाखाच्या वरती जवळजवळ ही स्पर्धा ऑनलाईन बघितली बघूया तारिक सय्यद यांची ही क्वालिटी आणि क्लिअरिटी आणि हा यस आउटसाइड द स्टंप बॅकफुटला गेला होता पुन्हा एकदा पंच करायचं म्हणतो टायमिंग जमलं नाही बघूया या ठिकाणी चेंडू वेगाने निघून गेला बघूया एक चांगलं एसटी रक्षण एसटीआन मागं बघूया चांगलं किपिंग डॉट डिलिव्हरी अनिकेत मते मात्र एक उत्तम गोलंदाज बघूया असे ते दर्जेदार गोलंदाज पहिल्या षटकात तरी 10 धावा नंतर मात्र त्यांनी जबरदस्त कमबॅक करून दिलं या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट हो यस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी जबरदस्त व्हेरिएशन वैविध्यपूर्ण मारा प्रत्येक चेंडू हा निरनिराळे अँगलीत फेकतोय बघूया
अतिशय उत्तम गोलंदाजी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. आणि रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. थोडा अंपायर नाही ना, नको ना, जाऊ दे लवकर संपा, कशाची आयला टाइमपास करताय. चालेल देशीवाल्यांनी तर शिव्या घालतात बरोबर का नाही. 5 वाजले की देशीवाली थांबत नाही. यायला पहाटे 4 वाजता दरवाजा सेटर फोडतात असा. पहाटे 4 वाजता नक्की नाही. पंढरीची कसली हे इकडं 90ची वाट. आणि 12 चेंडू आणि धावा पाहिजे 15. म्हणजे आता थोडंसं या ठिकाणी रंगतदार सामना होईल का, म्हणजे प्रतिषटकामागे ठोकावे लागतील 7.5 धावा. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका, धावा ठोका. 12 चेंडू 15 धावांची गरज. 7.50 इज द स्किन रेट इच अँड एव्हरी ओव्हर. बघूया या स्पर्धेमधील शेवटची 2 इनिंग 2 षटकं बाकी आहेत. बघूया या स्पर्धे आम्हाला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी असेच आम्हाला बोलवा आणि आमच्या ओट्या भरत चला. 12 balls to go, required 15 runs for victory. सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसरीकडे टेंबिवली स्टार विथ 4 आयकॉन्स. चला नवीन गोलंदाज अजय पाटील. 4थं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. बघूया आपलं कसं लालित्यम, करामत, हिकमत, किमया, कमाल, धमाल कसं बघूया. आपली चुनूक, आपलं प्रावीण्य, आपला कसा कसा दाखवतो या ठिकाणी. बॉलिंग मार्क तयार. उर्वरित चेंडू 12 जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट. म्हणजे कंपल्सरी चेसिंग तुम्हाला म्हणजे करावे लागतील. पहिला चेंडू तयार अजय पाटील यांच्या पठाडीमधला. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू. चेंडू गेला मेडॉनला. मिळेल फक्त 1 धाव. उर्वरित चेंडू राहिले 11 आणि धावा पाहिजे 14. काय जबरदस्त सामना झाला. जर 60 असते तर काय सामना जवळ म्हणजे आपल्या बाजूने झुकविला असता. सोहम पाटील, यस, नॉट अजय पाटील. म्हणजे पाटीलच आहे शेवटी, फक्त नाव बदला बस. 7-12 उतारा सारखाच आहे. सोहम पाटील नवीन गोलंदाज. अतिशय निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. या ठिकाणी थंड वातावरणात या दिशाहीन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. बघूया वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत भर. उर्वरित चेंडू या ठिकाणी 11 धावा पाहिजे. 14 धावांची गरज. 13 धावांची गरज. 11 मध्ये 13. समीकरण सोपं असलं तरी शेवटी एखादी जर वो टाईट गेली तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतील. चंचू प्रवेश करतील. राईट आर्म राऊंड द विकेट मिस्टर सोहम पाटील. आणि हा येस आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सलग दुसरा चेंडू वाईट. असे जर चेंडू टाकलेत एक तर तुमचा बँक बॅलन्स कमी आहे नाही का. तुम्हाला अचूक टप्प्यावर जबरदस्त मारा करावा लागेल जेणेकरून उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे फक्त. इनमीन 12 धावा. 11 balls टू गो, नीडेड 12 रन्स. अटीतटीचा सामना, उत्कंठावर्धक नाट्यमय सामना, रोमांचक सामना. आणि हा येस फाईट आणि नो बॉलचा इशारा. यस सलग 2 चेंडू वाईट, त्याच्यानंतर हे नो बॉल. अशा जर धावा दिल्या तर तुमचं भविष्य हे डार्क असेल, अंधकारमय असेल. 11 मध्ये 11. 1-1 1-1. हो यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, ताकदीचा. काय ग्रेट कॅच. शेटन फटका मात्र जबरदस्त होता बा. टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. आणि राहिल्या फक्त इनिमीन 5. 10 मध्ये 5. सोपं समीकरण. जुजबे वाजवे मामूले किफायत नगण्य. राईट आर्म राऊंड द विकेट सोहम पाटील. आणि हा पुन्हा चांगला चेंडू. यस अतिशय भन्नाट चेंडू होता. रेचक मारा, तिखट मारा, भेदक मारा या ठिकाणी सोहम पाटील. उर्वरित चेंडू 9. जर षटकार गेला असता नसताना तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक आला होता. बघूया याच्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशन. आणि हा यस पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. यस अपेक्षेपेक्षा जास्त हाईट फॅक्टर पंचांनी तो अवैध ठरवला.
नो बॉलचा इशारा. समीकरण अजूनही सोपं करणं म्हणजे जवळजवळ मॅच ही म्हणते शुभा धुमाल बहाल केली. बाबा घ्या. कारण जर 41 धावा असताना तुमच्याकडं तुमचे बॉलिंग अटॅक हा अतिशय पॉवरफुल असायला पाहिजे होता. बघूया. आणि हा यस पुन्हा एकदा कट करायचा होता. बघूया मिळेल 1 धाव. बघूया राहिल्या फक्त इनिमीन 3 धावांची गरज आहे या ठिकाणी. 9-3. कारण अंबाला याने मात्र अतिशय गोलंदाजी फलंदाजी हे 2 डिपार्टमेंट्स अतिशय पॉवरफुल दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय यशस्वी कमालीचं त्यांनी प्रदर्शन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना. आणि हा जवळजवळ सामना फिनिश होते का असं वाटतं जर डीप एक्स्ट्राला गेला असता. आणि सामना फिनिश. यस. संपूर्ण सूत्रसंचालन पारितोषिक डिस्ट्रीब्युशन संपूर्ण विनंती करतोय की चंदू शेट्टे सर यांना विनंती करतोय पुढची धुरा आपल्यावर. यस.